वयाचा असल्याचं देखील सांगितलं जात आहे। अतिशय क्रूरपणे त्याने देखील मारहाण केलेली आहे, पैशांची उधळपट्टी केलेली आहे। काय तुमची प्रतिक्रिया? मी स्वतः कालच सांगितलंय या बाबतीत की ती जी घटना आहे ती घटना 1.5 वर्षापूर्वीची आहे। मी नाकारत नाही, सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्यावर आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद दिली नसेल तर धोकरट म्हणून माझा ती घटना शिरूर तालुक्यातली नाही, बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या धोकरट साहेबांना सांगितलं। नाही, पण दमनिया यांनी पण भूमिका घेतली। दमनिया म्हणाले 100% आशीर्वाद आहे असं दस म्हणालेत आणि याबाबतची कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आहे। हे पहा, असं काही ठिय्या मांडणार विधानभवन, असं काही करायला कोणाचा आशीर्वाद वगैरे असतो का? या असे काही घटना घडायला आम्ही आशीर्वाद देतो का? काहीतरी विनाकारण बोलू नये। मी स्पष्टपणे कालच सांगितले, विक्टीम तो समोरचा जो कोणी पीडित असेल तो जर पुढे आला तर त्याने फिर्याद द्यावी। भाजपचं भटके विमुक्त आघाडीचं युवा प्रदेश सहसंयोजक जे आहे ते त्यांच्याकडे तर हे मला माहिती नाही पद आहे का नाही, ते पद तपासावं लागेल। परंतु जर त्यांच्या बाबतीत जो कोणी समोरचा तो मुलगा आहे त्यांनी आला तर त्यांनी फिर्याद द्यावी, एवढंच माझं मत आहे। आका कोण आहे आणि या आकापर्यंत सुरेश दस पोहोचणार का? त्याची समर्थन मी केलेलं नाही। तो जर मी म्हणला तर त्याची मी भेट घेईन। मला काय भेट घ्यायला? मी ओळखतो सतीश भोसले हा कधीतरी कधी माझ्याकडे येतो। मी आता तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे। ओके, 100% त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। जे कोणी पीडित समोर आले तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, मी कुठं नाही म्हणतो। आणि महादेव मुंडेंच्या मिसेस मला वाटतं परत एकदा तिथं उपोषणाला बसल्यात। महादेव मुंडेच्या आरोपींचा सुद्धा लवकरात लवकर तपास झाला पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती। हिंदी ना, म्हणून राजीनामा घ्यावा लागेल। हो बरोबर आहे। तो म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे पहिल्यापासून मी म्हणतोय। हिंदी में काय हिंदी मध्ये या बैठकीचा नेमका तपशील काय? कारण फडणवीस म्हणतात तसे कुठलेच पुरावे सीआयडीला सापडले नाही। आता मुख्यमंत्री बोलल्याच्या नंतर मी त्याच्यावरती काय बोलणार? मैं डबल बोलणार नहीं। हिंदी में काय? जो सतीश भोसले जिसका फोटो वायरल हुआ है, मैंने कल मालूमात ली है, वो घटना 1.5 साल के पहले की है। फिर भी मैं ये कहना चाहता हूँ कि जिसको मारा है उस लड़के ने अगर फिर्याद दी तो आज की डेट में भी उसके खिलाफ फिर्याद होनी चाहिए और उसको कायदेशीर जो कार्रवाई है वो होनी चाहिए। लेकिन क्या वो आप जानते हैं वो आपका फोटो इस्तेमाल करता है, आपको बॉस कहता है, क्या आप उसको जानते हो? ये देखो कौन किसको बॉस बोलता है, कौन किसका क्या रखता है, हर एक की अपन ये नहीं रख सकते। फिर भी मुझे अगर बॉस भी बोला है तो बॉस ही बोलता है ना, उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। लेकिन क्या आप उसको जानते हैं, आपका कार्यकर्ता है वो जानता हूँ मैं, कभी कभी मेरे पास आता है और मैं ये कहता हूँ कि अगर मैं भी उसका बॉस हुआ तो बॉस का ही कहना है कि उसके ऊपर उचित कारवाई होनी चाहिए। असे व्हिडिओ जे काही व्हायरल होतात मुद्दा म्हणून केले जातात असं वाटतं? 1.5 वर्षापूर्वीची घटना आहे, एवढं मात्र त्याच्यामध्ये मला माहिती आहे। बीड मधलं नाहीये ते प्रकरण, आमच्या ऊस तोडीमुळे 10 दिशा लोक सगळीकडे आहेत, त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकरणातून आणि महिलेच्या छेडीवरून आणि अगोदर खोटं सोनं देतो म्हणून